मुंबईत कांदिवली येथे एका सर्वसाधारण मराठी कुटुंबाला लालसिंग राजपुरोहित नामक शिवसेना कांदिवली विभाग प्रमुख मार्फत फसवण्यात आलं होतं। शिवसेनेची शाखा उघडण्यासाठी या महाभागाने या मराठी कुटुंबाकडनं ती जागा विकत घेतली, पण फक्त काही शुल्लक अमाउंट टोकन म्हणून दिली आणि उरलेली रक्कम 2 महिन्यात देतो सांगून ती पैसे त्यांनी आजतगायत दिलेच नाही। आणि जेव्हा हे मराठी कुटुंब त्यांच्याकडे पैशाचा तगादा लावायला जात होते तेव्हा या पुरोहित नामक व्यक्तीने शिवसेनेचं म्हणजे त्या शिंदे गटाचा धाक दाखवून की आम्ही सत्तेत आहोत वगैरे, तुझ्या मुलाला तुझे हातपाय तोडून टाकू, अमकं करून टाकू, तमकं करून टाकू, आता पैसे विसरा, जेव्हा येतील तेव्हा देईन, अशा प्रकारची दमदाटी त्या परिवाराबरोबर केली। शेवटी ते परिवार हतबल होऊन पोलिसांकडे गेले, पण पोलिसांनी देखील कोणतीही कारवाई केली नाही। म्हणून त्यांनी डीसीपीनं पत्र लिहिलं 6 तारखेला 6 जानेवारीला, पण त्यावर देखील कोणतीही सुनवाई झाली नाही। शेवटी ते परिवार हे शिवसेना नेते आदित्य ठाकरे साहेबांकडे काल आले आणि त्यांनी त्यांची व्यथा मांडली। त्यांनी त्यांच्याबरोबर होत असलेला अन्याय सांगितलं आणि कशा प्रकारे पोलीस कारवाई करत नाहीये, एफआयआर होत नाहीये, का होत नाहीये, कारण तो शिवसेनेचा विभाग प्रमुख आहे आणि तो राज्याच्या गृहराज्यमंत्रीचा खास व्यक्ती आहे आणि कदम कुटुंबांचं त्याच्यावर वर्धस्त आहे। हे ऐकताच आदित्य साहेबांनी त्यांना आश्वस्त केलं की तुम्ही कोणतीही काळजी करू नका, जोपर्यंत त्यांच्यावर एफआयआर रजिस्टर होत नाही, तुम्हाला तुमचा गाळा, तुमची जागा परत मिळत नाही, तोपर्यंत शिवसेना पक्ष, ओरिजिनल शिवसेना पक्ष हा तुमच्या बरोबर या लढाईत असणार आणि तुम्हाला न्याय मिळवून देणार। त्या प्रकारे आदित्य साहेबांनी देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांना काल पत्र लिहिलं आणि कारवाई करायची मागणी केली। गृहराज्यमंत्रीचं वर्धस्त असल्यामुळे कारवाई होत नाही हे त्या पत्रात त्यांनी नमूद केलं आणि आज 24 तास उलटायच्या आधी पोलीस ऍक्शन मोडवर आली आणि त्या लालसिंग राजपुरोहित आणि त्याच्या 2 साथीदारांवर एफआयआर रजिस्टर झालेला आहे आणि आता त्या मराठी कुटुंबाला न्याय मिळणार। आणि महाराष्ट्रात मराठी माणसावर अन्याय झालं तर शिवसेना पेटून उठणार आणि अशा परप्रांत्यांना जे सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव आणि विचार आमच्याकडे असं सांगतात आणि अशा मराठी माणसावर अन्याय करतात त्यांना या खऱ्या शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या वारसदारांचं लाथ हे वारंवार बसणारच।